नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. दादरचाच कबूतरखाना हवा, जैन मुनींची मागणी. 2900 कोटींच्या ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेला हिरवा कंदील. आणि गणेश काळे हत्या प्रकरणात बंडू कृष्णावर गुन्हा दाखल. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जालन्यातील सावरकर चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. काळेंच्या एका सोशल मीडिया पोस्टवरून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. या विरोधात आंदोलन करत काळे यांचा निषेध नोंदवण्यात आलाय. नमस्कार, जय श्री राम. मैं सकल हिंदू समाज का एक छोटा सा घटक होने के नाते सकल हिंदू समाज की तरफ से ये कहना चाहता हूँ, गलती से जो सांसद है खांसद है, जो खांसद बनकर गौ माता की हत्या का समर्थन करते हैं और गौ हत्या के जो हत्या है उसको व्यवसाय कहकर, उद्योग धंधे कहकर उसका समर्थन करते हैं और पवित्र पावन भूमि तपोभूमि पर खड़े होकर उनकी जो हिम्मत है, सकल हिंदू समाज उसका विरोध करता है, निषेध करता है और गलती से चुनकर आए इस खासदार को ये सबक देना चाहता है कि सकल हिंदू समाज गौ रक्षा के, गौ माता के सम्मान में उतरे पूरी शक्ति से मैदान में. अगर उनको अपने नाक घसकर तपोभूमि में जाकर क्षमा नहीं मांगी तो इस विरोध को, इस आंदोलन को और अधिक तीव्र गति से फैलाया जाएगा तो जन जन तक इसका परिणाम दिखेगा और आने वाले समय में उन्हें अपने राजनीतिक भविष्य के खतरे में दिखेगा. इतना मैं कहना चाहता हूँ. जय श्री राम. अमरनाथ गंगाराम जांगड़े. मुंबईतील दादर कबूतरखाना बंद ठेवण्याच्या निर्णयाविरोधात जैन समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. जैन मुनी निलेश चंद्र यांनी सरकार आणि महानगरपालिकेवर थेट टीका करत स्पष्ट संदेश देताना, आम्हाला नवीन कबूतरखाना नकोय, आम्हाला आमचाच दादरचाच कबूतरखाना हवाय अशी मागणी केली आहे. जीवदया चळवळीच्या नेतृत्वाखाली ते 3 नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. केंद्र सरकारनं GNPT बंदर ते जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील प्रमुख जंक्शन असलेल्या चौकाला जोडणारा 6 पदरी ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे उभारण्यास मंजुरी दिली. हा प्रकल्प तब्बल 2900 कोटी रुपयांचा असून यामुळे मुंबई-पुणे प्रवास आता अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे. बंदर कनेक्टिव्हिटी वाढवणं, औद्योगिक कॉरिडॉरला चालना देणं हा या मार्गाचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलंय. कोंढवा परिसरात काल घडलेल्या गणेश काळे याच्या हत्येचा थेट संबंध आंदेकर टोळीशी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. ही हत्या टोळी युद्धातूनच घडल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. मयत गणेश काळे यांच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गँगस्टर बंडू आंदेकर, कृष्ण आंदेकर यांच्यासह एकूण 9 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील 3 मुख्य आरोपी अटकेत असून 2 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पुण्याजवळील आळंदी नगरीत आज मोठा भक्तिमय सोहळा पाहायला मिळत आहे, जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकऱ्यांची लोट गर्दी जमली आहे. इंद्रायणी नदीच्या काठी ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात भाविक मोठ्या उत्साहानं सहभागी झाले. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच,
धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. आपल्या अभिनयाच्या जोरावर जगभरातल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा शाहरुख खान आज वयाची 60 वर्ष पूर्ण करतोय. आपला वाढदिवस चाहत्यांसोबत साजरा करताना शाहरुख खाननं किंग या आपल्या आगामी चित्रपटाचा टीझर लॉन्च केलाय. चाहत्यांनी या टीझर सहित शाहरुख खानला भरघोस शुभेच्छा दिल्यात. बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या स्केटिंग स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या फलटण मधील आरव संतोष जाधव यानं अवघ्या 12व्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली आहे. सलग 53 तास स्केटिंग करत त्यानं हा रेकॉर्ड केलाय. कमी वयातच हे स्वप्न पूर्ण केल्यानं त्याचं कौतुक होतंय. त्याबाबतचा प्रवास खास न्यूज अनकटच्या प्रेक्षकांसाठी. तू कोणत्या शाळेमध्ये शिकतोय? मी डॉक्टर साईराज पुणेवाला इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये शिकतो. आणि त्या शाळेमध्ये तू आता कोणता खेळ खेळला होता? स्केटिंग. तुझं जन्मतारीख किती आहे? 9 नोव्हेंबर 2013. आता जी बेळगाव या ठिकाणी जो स्केटिंगच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये तो विक्रम केला. तो विक्रम किती मिनिटाचा होता? सॉरी, किती तासांचा विक्रम तुझ्या नावावरती झालेला आहे? 53 तास. तर 53 तासाचा विक्रम झालेला आहे. हा छोटासा चिमुकला आहे. या चिमुकल्याने आपल्याला हा विक्रम सांगितले. आपण थेट त्याच्या पालकांकडून या विषयाची संपूर्ण माहिती जाणू. प्रोफेशनल स्केटिंग घेऊन तो बेळगाव येथे खेळण्यासाठी गेला. दिनांक 23 ऑक्टोबर 2025 ते 27 ऑक्टोबर 2025 या वेळेमध्ये ही स्पर्धा होती. त्या 23ला ॲडमिशन झालं, 24ला फिजिकल झालं, म्हणजे फिजिकल चेकअप मेडिकल झालं, आणि 25 पासून हे 51 तासाचं म्हणजे 53 तासाचं कंटिन्यू रेकॉर्ड, कंटिन्यू स्केटिंग, पाऊस असो, ऊन असो, काही असो, पूर्ण डे आणि नाईट हे स्केटिंगचा विक्रम झालेला आहे. तर ह्याचं गिनीज बुकमध्ये ह्याची नोंद झालेली आहे. त्याबद्दल आरवचं खूप धन्यवाद. थँक्यू. हे होते आरवची आई. त्यांनी त्याचा जो रुटीन आहे ते रुटीन आपल्या समोर सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सर, आनंद पवार, फलटण. पुण्यातल्या पुरंदर मधल्या गुळुंचे गावात आज ऐतिहासिक काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी शेकडो भाविकांनी बाभळीच्या काट्यांमध्ये उड्या घेत ज्योतिर्लिंग देवाच्या नवसाची फेड केली. या काटेबारस परंपरेसंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. शंभू महादेवाची म्हणजेच ज्योतिर्लिंगांची बहीण आसावरी ही रुसून गेली होती. तिला आणायला गेलेल्या देवानं पश्चाताप म्हणून काट्यांच्या ढिगाऱ्यात लोळण घेतलं आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू असल्याचं सांगितलं जातं. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसून तो एक प्रकारचा साहसी खेळ असल्याचं येथील लोक सांगतायत. पारंपरिक पद्धत आहे. आम्ही ज्यावेळेस ही करतो त्या काट्यामध्ये उडी मारतो त्यावेळेस आम्हाला कुठल्या प्रकारची जखम होत नाही. ही भक्तीचं एक प्रतीक आहे. जशी शंकरावर आमची भक्ती आहे त्या भक्तीनुसार आम्हाला शंकर त्या काट्यात उड्या मारल्यानंतर कुठल्या प्रकारची जखम होत नाही, काय होत नाही, विजा होत नाही. तो तारून येतो भक्तीच्या जोरावर. हे 12 दिवस उपवास असतात, छबिना चालतो, 12 दिवस कीर्तन चालतं, अतिशय आनंदाचं वातावरण राहतं. हे प्रत्येकजण अख्ख्या गावातले प्रत्येकजण घरटी उपवास असतात आणि चप्पल कुणी घालत नाही. अशा पद्धतीने पारंपरिक वडू आजोबापासून ही आलेली पद्धत आहे. हे अशीच चालू राहिली. यात कधी खंड होणार नाही, म्हणजे झालाही नाही, इथून पुढे होणार नाही. दौंड तालुक्यातील नांदूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलं असून या भागातील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले वाढलेत. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओ शेअर करत जिल्हाधिकारी आणि वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
यवतमाळात तूर व कापूस पिकांच्या आड गांजाच्या शेतीचा पर्दाफाश करण्यात आलाय. चिखली कॅम्प शेत शिवारात पुसद SDPO कार्यालयाच्या पथकानं धाड टाकली. यात तब्बल 12,73,500 रुपये किमतीचा 84 किलो 900 ग्रॅम गांजा जप्त करून आरोपीस जेरबंद करण्यात आलाय. पुन्हा एकदा गांजा शेतीचा प्रकार उघडकीस आल्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. चिंतामण हरिभाऊ डाखोरे असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. या बातमीचा वेळ झाले प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.